नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून म्हणजेच 30 जून रोजी सुरुवात झाली आहे। तर यामध्ये विविध मागण्या केल्या होत्या, त्याबद्दल इथे 57,509 कोटींची पुरवणी मागण्या केल्या आहेत। तर आज पहिलाच दिवस आहे। तर संजय गांधी निराधार योजना अत्यंत जी महत्त्वाची योजना आहे, यासाठी किती कोटींचे निधी वितरण करण्यात येणार आहे, पैशांमध्ये वाढ होणार आहे का नाही, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तरी ते राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे जे वित्त व नियोजन मंत्री आहेत अजितदादा पवार यांनी 57,509 कोटी 71 लाख रुपयांची पुरवणी मागणीचे विधिमंडळात सादर केले आहेत। आता ह्या पुरवणी मागण्यामध्ये हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्ते, मेट्रो, सिंचन योजनासारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणी, महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच दुर्बल आणि वंचित समाज घटकांच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे। तर यामध्ये यादी दिली आहे, तुम्ही पाहू शकता। जून 2025 या द्वितीय पावसाळी अधिवेशनात एकूण ते 57 कोटींची पुरवणी मागणी म्हणजे 57,509.71 लाख कोटींची पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर करण्यात आले आहे। त्यापैकी 19,183 कोटींचे अनिवार्य व 34,000 कोटींचे कार्यक्रमांतर्गत व इथे 3,764 कोटींची रक्कम केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत। तर बच्चू कडूंनी ते आपल्यासाठी आंदोलन पुकारले होते व त्यामध्ये सांगण्यात आले होते की पैशांमध्ये वाढ होण्याचे महत्त्वाचं आहे। तरी ते किती कोटींचे आपले संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर जे निराधार योजना आहेत त्यांना मिळाले आहेत, यामध्ये सांगण्यात आले आहेत व इथे 57,509 कोटींची स्थूल पुरवणी मागण्या असतील तरी त्या प्रत्यक्ष निव्वळ भार हा 40,764 कोटी एवढा असणार आहे। या पुरवणी मागण्यामध्ये महत्त्वाच्या व मोठ्या पुरवणी मागणी पुढील प्रमाणे असणार आहे। तर 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार अनुदाने असणार आहे, ज्यामध्ये इथे सांगितलेलं आहे, तुम्ही पाहू शकता किती रक्कम आहे कोटींमध्ये 11,042 कोटी। मुद्रक शुल्क अधिभार परतावा म्हणजेच मेट्रो प्रकल्प, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदेसाठी आहे 3,228। मुंबई मेट्रो प्रकल्प, वाहतुकीच्या दळणवळणासाठी, भुयारी बांधकामासाठी राज्य शासनाच्या हिश्श्याची दुय्यमी कर्जाची रक्कम 2,240 कोटी रुपये असणार आहे। त्यानंतर NCDC म्हणजेच राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासन मार्फत सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भाग भांडवलासाठी मार्जिन मनी लोन असणार आहे। केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवलीसाठी खर्चासाठी 50 वर्षासाठी बिनव्याजी विशेष सहाय्य हे 2,150 कोटी असणार आहे। विविध महामंडळाच्या अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे व पूर्ण सिंचन प्रकल्पाच्या वितरण प्रणालीमध्ये सुधार करण्यासाठी कामासाठी नबार्डकडून जे कर्ज असणार आहे। त्यानंतर इथे जिल्हा व इतर मार्ग म्हणजेच रस्ते व पूल योजनाकरिता अतिरिक्त नियुक्त 2,000 कोटी आहे। श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी सर्वसाधारण घटकांसाठी इथे 2,000 कोटींचे इथे मदत आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1,600 कोटींचा निधी आहे। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकांसाठी 1,500 कोटी रकमेचे इथे मिळणार आहे। तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजनेकरता सर्वसाधारण घटकांसाठी 1,500 कोटी असणार आहे। त्यानंतर इथे इतर मागास विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेकरिता 1,300 कोटी आहे। त्यानंतर अशा बरेचसे जे 18 मागण्या आहेत त्या ते पैशांची मागणी केली आहे, इथे कोटींमध्ये इथे दिले आहेत। व इथे या पुरवणी मागण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या विभागाच्या पुरवणी मागण्या अंतर्भूत झाल्या आहेत ते विभाग पुढील प्रमाणे आहे, ज्यामध्ये आहेत तुम्ही पाहू शकता इथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जे आपले विभाग म्हणजे ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर जे निराधार योजना ज्या आहेत त्यामध्ये इथे सांगितलेलं आहे 3,798 कोटी म्हणजे 3,700 कोटीपर्यंत इथे रक्कम देण्यात आली आहे। तर अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। तर इथे पुरवणी मागण्यांमध्ये बरीचशी रक्कम इथे जे कोटींच्या पुरवणी मागणीमध्ये विधिमंडळात सादर करण्यात येत आहे, त्यामध्ये ही पूर्ण लिस्ट आहे। तर महिला व बाल विकास विभाग आहे त्यांना सुद्धा 2,665 कोटी असणार आहे। तर यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आहे, नक्कीच त्यांना अत्यंत इथं महत्त्वाचे अपडेट असणार आहे। आता या पैशांमध्ये किती रुपयांची वाढ होणार आहे किंवा जे काही विभाग असणार आहे त्यानुसार एक कोटींची रक्कम इथे मांडण्यात आलेली आहे। तर
नक्कीच येते. जे निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी आहे त्यांना पैशांमध्ये वाढ होईल का नाही ते पुढे जाऊन आपल्याला माहिती होणार आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.